मंडळी, थोडा विचार करा. तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की खूप प्रयत्न करूनही काम होत नाही, मन शांत बसत नाही, घरात अडचणी, आजार, आर्थिक संकट, मानसिक त्रास, आणि देवाकडे पाहून तुम्ही फक्त एवढंच म्हणता, स्वामी आता तुम्हीच मार्ग दाखवा. मंडळी, जर यापैकी एकही प्रश्न तुमच्या मनाला लागला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 11 गुरुवाराचे व्रत का करायचं, कसं करायचं आणि ते किती प्रभावी आहे ते. मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त आहात तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, ज्यामुळे आपण व्हिडिओ पाहत आहात हे मला नक्की समजेल. श्री स्वामी समर्थ अशी नक्की कमेंट करा. मंडळी, अशाच भक्तिपूर्ण आणि सत्य माहितीच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे मी स्वामींच्या अनेक गुप्त सेवा, अनुभव आणि मार्ग सांगणार आहे. मंडळी, 11 गुरुवार व्रत म्हणजे फक्त उपवास नाही, हे आहे स्वामीशी जोडणारा एक करार. कारण स्वामी म्हणतात, भाव असेल तर मी पाठीशी उभा राहतो. मंडळी, गुरुवार हा गुरुचा दिवस आणि स्वामी समर्थ म्हणजे साक्षात गुरु तत्व. हे व्रत करताना आपण स्वामींना असं सांगतो, स्वामी मी माझ्या परीने नियम पाळेल, तुम्ही माझ्या आयुष्याची जबाबदारी घ्या. आणि मंडळी, स्वामी कधीही आपल्या भक्ताला अर्ध्यावर सोडत नाहीत. म्हणून मंडळी, हे व्रत कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपण सुरू करू शकतो. पण व्रत सुरू करण्याआधी एक ठाम निर्णय हवा. आपलं मन पवित्र हवं आणि मनामध्ये श्रद्धा हवी. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा नियम आहे की आपण 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत कधीच मांसाहार करायचा नाही. पूर्णपणे बंद म्हणजे बंद झाला पाहिजे. कारण मंडळी, हे शरीराचं व्रत नाही, हे आहे मनाचं आणि वाणीचं व्रत. म्हणून गुरुवारी सकाळी शक्यतो काय करा, लवकर उठा, स्नान करा आणि स्नान करताना मनात एकच विचार ठेवा, आज मी स्वामींच्या सेवेसाठी शुद्ध होत आहे. नुसतं शरीराने नाही तर मनाने शुद्ध होत आहे. पूजेची जागा स्वच्छ करा. जिथे रोज गडबड असते तिथे पूजा करू नका, कारण स्वामींना शांतता हवी असते. शांत जागा आवडते मंडळी. म्हणून मंडळी, जमिनीवर चौरंग ठेवा, हळदी कुंकवाने सुंदर रांगोळी काढा, त्यात स्वस्तिक नक्की काढा. चौरंगावर लाल वस्त्र अंथरा, त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा. डाव्या बाजूला घंटी ठेवा, उजव्या बाजूला पाणी ठेवा आणि असेल तर दक्षिणावर्ती शंख नक्की ठेवा. नैवेद्यासाठी खडीसाखर, एखादं फळ असेल तरी चालेल. कारण मंडळी, स्वामी फक्त भाव पाहतात, तुमचा थाटमाट पाहत नाही. मंडळी, इथपर्यंत ऐकून जर तुमच्या मनाला शांतता येत असेल तर लाईक बटन दाबा आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तापर्यंत शेअर करा. मंडळी, संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा असतो. एक ताट घ्या, एक फुलपात्रात पाणी घ्या, थोडंसं पाणी उजव्या हातात घ्या, त्या पाण्यात एक फूल टाका. आता डोळे बंद करा आणि मनातली इच्छा स्पष्टपणे स्वामी समोर बोला. आणि ते पाणी श्री स्वामी समर्थ म्हणून ताटामध्ये सोडा. हा क्षण स्वामी आणि भक्त यांच्यातला संवाद असला पाहिजे. संकल्पानंतर मंडळी, स्वामीच्या केंद्रात किंवा मठात जा. एक नारळ, खडीसाखर स्वामींच्या चरणी समर्पित करा आणि मनात फक्त एवढाच म्हणा, स्वामी बाकी सगळं तुमच्यावर. मंडळी, सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. जर शरीर साथ देत नसेल, आरोग्य ठीक नसेल तर उपवास करण्यामध्ये काहीच अर्थ राहत नाही. जर शरीर साथ देत असेल, आरोग्य ठीक असेल तरच उपवास करा.
उपवास म्हणजे फलाहार, दूध, साधं सात्विक अन्न असलं तरी चालेल. मंडळी, स्वामींना तुमचा त्रास नकोय, त्यांना तुमचा भाव हवा आहे. स्त्रियांनी हे व्रत करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पहिली गोष्ट मासिक पाळीच्या काळामध्ये, दुसरी गोष्ट स्वैरसूतक असेल तर, किंवा कोणतेही अशुद्धतेचे दिवस असतील तर या काळामध्ये व्रत अजिबात करू नये. पण मंडळी, यामुळे व्रत तुटत नाही. ज्या गुरुवारी व्रत करता आलं नाही तेवढे अधिक गुरुवार करून 11 वेळा पूर्ण करायचे. स्वामी न्याय देतात, हिशोब करत बसत नाहीत. मंडळी, हे व्रत स्त्रिया करू शकते, पुरुष करू शकतात, पती पत्नी एकत्र मिळून करू शकतात. आणि मंडळी, सहपत्नी केल्यास फळ तर अधिकच मिळतं असं अनेक स्वामी भक्त सांगत असतात. कारण तेव्हा घरात एकत्र श्रद्धा निर्माण होते. मंडळी, आता आपण आलो आहोत खऱ्या शक्तीच्या भागाकडे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप असा करायचा आहे. आणि प्रत्येक गुरुवारी 11 वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. मंडळी, जप करताना आवाज मोठा असायलाच हवा असं नाही. मनातल्या मनात जप सुद्धा स्वामी ऐकतात बरं का. पण एक लक्षात ठेवा, मोबाईल बाजूला ठेवा. कारण मोबाईल हा तुमच्या साधनेमध्ये विक्षेप आणू शकतो, व्यत्यय आणतो. त्यामुळे मोबाईलमुळे आपली साधना निरर्थक होऊ नये याकरता तेवढ्या काळापुरता तरी किमान मोबाईल बाजूला ठेवा. आपलं मन एकाग्र ठेवा आणि पूर्णपणे समर्पण आणि समर्पित भाव स्वामींच्या चरणी समर्पित करून भावपूर्ण अंतकरणाने आपल्याला ही स्वामींची 11 गुरुवारची सेवा करायची. मंडळी, जप झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं सारामृत वाचन नक्की करा. किमान एक अध्याय किंवा शक्य असेल तेवढं वाचन, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करा. मंडळी, पोथी म्हणजे पुस्तक नाही, ते प्रत्यक्ष स्वामींचं वाङ्मय स्वरूप असं ते मूर्तिमंत स्वरूप आहे. कधी कधी असं वाटेल हे तर माझ्याच आयुष्यावर आहे. तो स्वामींचा संकेत असतो. मंडळी, इथपर्यंत ऐकून जर तुम्हाला वाटत असेल की हे व्रत मला नक्की करायचंय तर लाईक करा आणि हा व्हिडिओ किमान एक स्वामी भक्ताला पाठवा. मंडळी, व्रत करताना अनेक भक्तांना असे अनुभव येतात, त्या ठिकाणी त्या भक्ताचं मन शांत होतं, अचानक अडचणी सुटायला लागतात आणि योग्य माणसाची त्या ठिकाणी त्या भक्ताला भेट होते आणि चुकीच्या गोष्टीपासून त्याचं मन दूर जातं. आणि मंडळी, कधी कधी त्या ठिकाणी त्या भक्ताच्या ठिकाणी समस्याही वाढतात, अनेक समस्याही समोर येतात. पण लक्षात ठेवा, स्वामी साफसफाई करत असतात, ते जे नको आहे ते दूर करत असतात. म्हणून मंडळी, हा प्रश्न खूप लोक विचारतात. स्वामी म्हणतात वेळ मला ठाऊक आहे, काही इच्छा लगेच पूर्ण होतात, काही वेळ घेऊन पूर्ण होतात आणि काही बदलून चांगल्या स्वरूपात मिळतात. म्हणून मंडळी, संकल्प अजिबात सोडू नका. आता सर्वात पवित्र क्षण सांगतो, 11 गुरुवाराचं उद्यापन कसं करायचं. या दिवशी लहान मुलांना किंवा मुलींना घरी जेवायला बोलवा किंवा स्वामींच्या केंद्रात आपल्या परीने दक्षिणा दान करा. मंडळी, फक्त रक्कम महत्वाची नाही, आपला भाव किती आहे हे महत्वाचं आहे. मंडळी, हे व्रत पूर्ण झाल्यावर माझं काम झालं असा कधीही गर्व करू नका. स्वामी आपली इच्छा पूर्ण करतायत, त्यामुळे त्याच्यानंतर आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर स्वामीला कधीही विसरू नका. कारण स्वामींची सेवा नित्य चालू ठेवा. स्वामी कामासाठी नसतात, ते सोबत चालण्यासाठी असतात. संकट गेली म्हणजे पुन्हा संकट येणार नाही त्याचा अर्थ असा होत नाही. मंडळी, म्हणून 11 गुरुवार व्रत माझ्यासाठी नाही, हे संकटात आलेल्या व्यक्तीसाठी आहे, हरवलेल्या श्रद्धेसाठी आहे आणि ज्याला वाटतं आता फक्त देवच मदत करू शकतो त्यासाठी आहे. जर तुम्ही मनापासून हे व्रत केलं तर स्वामी तुमचं
संकटातलं जे काही संकट असतील त्या संकटामध्ये तुमचा हात सोडणार नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये एक ओळ नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी रहा.